आज मी पडद्यापासून कोणत्या कोणत्या गोष्टी शिवल्यात त्या दाखवणार आहे। सगळ्यात आधी 3 पडदे होते, त्याच्यापासून ही साडी कव्हर आहे ती 6 साडी कव्हर। हे 1 2 हे 3 4 5 आणि 6 ही 6 साडी कव्हर एका पडद्यापासून शिवली आहेत आणि अजूनही छोटी छोटी पॉकेट्स आहेत, तेही आपण बघूया। हे साडी कव्हर हे असं एवढं मोठं आहे। आतल्या बाजूने इथे एक साइडला असे कपडे ठेवू शकतो, एका बाजूला इथे एका साइडला असे कपडे ठेवू शकतो। आणि जर ह्याला असा बेस बनवायचा असेल तसा हा बेस सुद्धा आपण बनवू शकतो। हे आतमध्ये घालून त्याच्यावर कपडे ठेवता येतील। अशा प्रकारचा। आता हे एक डबल डेकर पाउच आहे। हे छोट्या साईजचं आहे, पण तुम्ही अशी पाउचेस मोठ्या साईजची सुद्धा बनवू शकता। जसं इथे एक आणि इथे एक हँडल आहे। त्याच्यानंतर हे एक असं पाउच आहे, थोडं असं मोठ्या साईजचं आहे। जसा जसा कपडा होता त्या त्याप्रमाणे ही पाउचेस बनवली आहेत। आता हे एक पाउच आहे, ह्यात तुम्ही असं ज्वेलरी असेल ती पण ठेवू शकता किंवा कोणत्याही गोष्टींसाठी हे खूप उपयोगी असं पाउच आहे। तसंच हा असा शेप आहे त्याचा आणि थोडंसं असं मोठ्या साईजचं आहे। त्याच प्रकारातलं एक छोट्या साईजचं हे पाउच आहे। हा एक वेगळा प्रकार आहे। आणि हे एक अंडरगार्मेंट्स ठेवण्यासाठी, इथे नवीन असतील ते ठेवायचे आणि ह्या बाजूला यूज करून झालेले एका बाजूला हे असे ठेवू शकता। असा हा एक पाउच आहे, दोन्ही बाजूने यूज करता येईल असा। हे सगळे पाउचेस मी कसे बनवलेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन, नक्की बघा आणि अशा छान छान बॅगा बनवा।